सुरुवात नव्याने भाग 7. मागील भागात आपण पाहिलं की तिच्याशी सगळे प्रेमाने बोलत असतात आणि तिलाही ते सगळं आवडत असतं. पण हे सगळं आपल्या बड्डे पुरतंच आहे असं तिला सतत वाटत असतं. तसाही दुसऱ्या दिवशी तिचा बड्डे असतो म्हणून सगळे बाकीचे घरातले मिळून तिच्यासाठी काहीतरी प्लॅन करत असतात. आता बघूयात पुढे. सकाळी ती उठते. शेजारी तिचा नवरा नसतो. तिला वाटतं गेला असेल आंघोळीला किंवा बाहेर वॉकला गेला असेल. ती जाते फ्रेश व्हायला. फ्रेश होऊन बाहेर येते तर तिला तिथे एक बॉक्स दिसतो. ती तो बॉक्स उघडून बघते तर त्याच्यामध्ये सुंदर असा अबोली कलरचा एक ड्रेस असतो आणि त्याच्यासोबत एक चीट पण ठेवलेली असते. ती चीट उघडून बघते तर त्यामध्ये लिहिलेलं असतं, हे बायको, हा ड्रेस घालून रेडी होऊन पटकन खाली ये, आम्ही सगळे तुझे वाट बघतोय. तिला गालातल्या गालात हसू येतं. ती पटकन तो ड्रेस घालते, छान तयार होते आणि आरशासमोर उभी राहते. आज तिलाच तिची ती खूप वेगळी वाटत असते. नेहमी थकलेला चेहरा, कोमेजलेले गाल, आज त्याऐवजी मस्त टवटवीत असा तिचा फ्रेश चेहरा तिला दिसत असतो. तिलाच ती खूप छान वाटते. ती सगळं आवरून पटकन खाली येते तर सगळेजण तिची वाट बघत असतात. तिला आलेला पाहून सासूबाई उठतात आणि पटकन तिला खुर्चीवर येऊन बसवतात आणि तिचं औक्षण करतात. हे सगळं पाहून तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान असतं तिच्या. ती पटकन उठून त्यांच्या पाया पडते. त्या तिला उठवतात आणि तिच्या हातामध्ये एक बॉक्स देतात. त्या बॉक्समध्ये सोन्याच्या बांगड्या असतात. ती म्हणते, अहो आई, हे कशाला? तुमचे आशीर्वादच भरपूर आहेत माझ्यासाठी. त्या म्हणतात, अगं, हे आशीर्वादच आहेत, पण आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेले हे आशीर्वाद आहेत. ती म्हणते, म्हणजे? त्या म्हणतात, माझ्या सासूबाईंनी हे मला दिले होते, त्यांच्या सासूबाईंनी त्यांना दिले होते. आज ही जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवती आहे. ह्याच्यामध्ये आमचे आशीर्वाद, प्रेम, माया सगळं आहे. त्याचबरोबर तू एवढे दिवस घरासाठी जे काही कष्ट केले, आमच्या सगळ्यांसाठी जे काही केलंस, त्याच्यासाठी एक कृतज्ञता भाव आहे त्याच्यामध्ये. ती म्हणते, अहो आई, हे तर माझं कर्तव्यच होतं. त्या म्हणतात, हो, पण त्याचबरोबर तू एक स्त्री आहे हे मी विसरून गेले होते. एका मशीनप्रमाणे मी तुला वागवलं, सतत काही ना काही बोलत राहिले, टोचून बोलले, त्यासाठी मला माफ कर. ती म्हणते, आई, असं बोलू नका, माझी माफी मागू नका. आज तुम्ही माझ्यासाठी जे काय करत आहात ते खूप आहे. तुम्ही नेहमी मला आधार दिला. जिथे माझं चुकलं तिथे मला ओरडलात, पण जिथे माझी साथ द्यायची गरज होती तिथे तुम्ही माझी साथही दिली आहे. त्या हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. मुलं म्हणतात, अहो, आता बास झाला इमोशनल सीन, आता केक कटिंग करूयात का? ती हसते आणि केक कट करते, सगळ्यांना भरवते. सगळेजण तिच्यासाठी छान गाणी म्हणतात. नवरा म्हणतो, चल आता आपल्याला बाहेर जायचंय. ती म्हणते, हो, जाऊयात ना, पण बाकीच्यांना रेडी होऊ द्यात ना, तोवर मी नाश्त्याचं बघते. घरातले सगळेजण म्हणतात, नाही नाही, आज आम्ही कोणीही तुमच्यासोबत कुठेही येणार नाही आहोत. तुम्हाला जायचं आहे दोघांना, तुम्हाला जरा प्रायव्हसी. ती म्हणते, अरे काय बोलताय हे? ते म्हणतात, नाही, आज तुम्ही दोघंच बाहेर जायचं आहे, आम्ही कोणीही येणार नाही. आणि तू घरातली काळजी अजिबात करू नको, आम्ही सगळं मॅनेज करतो आणि मस्त काहीतरी चटपटीत बाहेरून मागवतो. तू डोंट वरी, तू जा. ती पण निघते. गाडीमध्ये येऊन बसते. नवरा म्हणतो, बोला मॅडम, कुठे जायचं? तुमचा ड्रायव्हर तुमच्यासाठी हजर आहे. ती हसते. ती म्हणते, अहो, आता मला काय माहिती कुठे जायचं ते, तुम्हीच चला, तुम्ही जिथे हे जाल तिथे मी तुमच्यासोबत येईल. तो म्हणतो, ठीक आहे. गाडी स्टार्ट करतो. गाडी एका हॉस्पिटल समोर येते. ती म्हणते, अहो, आपण हॉस्पिटलपाशी का आलोय? कोणी आजारी आहे का? कोणाला बघायचं आहे का? तो म्हणतो, चल आतमध्ये, समजेल तुला. तो तिला आतमध्ये घेऊन जातो. त्याने आधीच अपॉइंटमेंट घेतलेली असते. डॉक्टर मॅडम येतात. त्या तिच्याशी प्रेमाने बोलतात, तिची विचारपूस करतात आणि तिला सांगतात, आपल्याला तुझ्या काही टेस्ट करायच्यात. ती म्हणते, अहो, पण मला तर काही झालेलंच नाही आहे. त्या म्हणतात, हो, बरोबर आहे, पण बायकांना एका वयानंतर काही टेस्ट करणं गरजेचं असतं, त्या आपण तुझ्या करून घेऊयात. ती म्हणते, अहो, पण कशाला उगाचच, काही निघालं तर उगाच टेन्शन. त्या म्हणतात, काही निघत नाही, आणि जरीच काही निघालं तर आपण त्याच्यासाठी गोळ्या औषधं देऊ शकतो ना. उद्या काही अचानक उद्भवण्यापेक्षा आपण सुरुवातीपासूनच टेस्ट केलेल्या कधीही चांगल्या. तीही तयार होते, टेस्ट करून घेते. डॉक्टर म्हणतात, रिपोर्ट्स 2 दिवसांनी येतील आणि तिला काही प्रश्न विचारून त्यानुसार त्या तिला गोळ्या देतात. ते दोघं जण तिथून बाहेर पडतात. बाहेर आल्यानंतर तो म्हणतो, आता कुठे जाऊयात? ती म्हणते, आपण मंदिरात जाऊयात का?
म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात देवाच्या पाया पडून करावी असं वाटतं मला. तो म्हणतो हो चालेल. तो तिला मंदिरात घेऊन जातो. ती मनोभावे देवाच्या पाया पडते आणि ती म्हणते, आज जे सुख तू माझ्या पदरात टाकलंस तसं सतत टाकत राहा आणि माझ्या सगळ्या कुटुंबाला सुखात आणि आनंदात ठेव. माझ्या मुलांना भरपूर भरभराट मिळव आणि माझ्या सासू सासऱ्यांची सुद्धा काळजी घे आणि माझ्या नवऱ्याची साथ मला अशीच मिळव, हीच मी तुझ्या चरणी प्रार्थना करते. हे सगळं झाल्यानंतर ते दोघंजणं बाहेर निघतात. हॉटेलमध्ये जाऊन मस्त जेवण करतात. तो म्हणतो आता कुठे जाऊयात. तिच्या मनात येतं माहेरी गेलो असतो तर. खूप दिवस झाले ती माहेरी जाऊन, पण म्हणणार कसं, कारण माहेर तर बरंच दूर आहे आणि ह्यांना आवडलं नाही तर ती काहीच म्हणत नाही. तो म्हणतो ठीक आहे चल बस, मी नेतो तुला बरोबर. ती बसते गाडीमध्ये, गाडी निघते. तिला पण तिचं मन तर तिच्या माहेरी जाऊन पोचलेलं असतं. तिला तिचे आई अण्णा आठवत असतात. कसे ते बड्डेला तिच्यासाठी काय काय करायचे, रात्रीची रूम डेकोरेट करायचे, तिच्यासाठी केक आणायचे. तरी आई गोडाचा शिरा नेहमी करायची आणि बाबा तिला आवडतं म्हणून काही ना काहीतरी तिच्यासाठी गिफ्ट आणायचे. तिला हे सगळं आठवत असतं. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवत असतात. असाच विचार करत करत गाडी अचानक थांबते. ती बघते तर ती खरंच तिच्या घराच्या खाली आलेली असते. ती त्याच्याकडे बघते. तो म्हणतो तुला इकडेच जायचं होतं ना. ती म्हणते तुम्हाला कसं कळालं. तो म्हणतो फक्त बायकांनाच पुरुषांच्या मनातलं कळतं असं काही नाही, पुरुषांना पण थोडंफार कधी कधी कळतं बरं. ती हसते. मग दोघंजणं वरती जातात. बहुतेक आई अण्णांना आधीच माहिती असतं की ती येणार आहे म्हणून ते तिचे स्वागत करतात. ती आईला कडकडून मिठी मारते. दोघींचे आनंद अश्रू वाहत असतात. मग ती बाबांच्याही पाया पडते. बाबा पण तिला भरभरून आशीर्वाद देतात. आईने नेहमीप्रमाणे तिच्यासाठी आवडीचा असा गोडाचा शिरा केलेला असतो. तो ती दोघांना देते. त्यांच्या शुभेच्छा घेऊन ते दोघंजणं निघतात. ती गाडीमध्ये बसते आणि प्रेमाने त्याच्याकडे एकटक बघत असते. तो म्हणतो काय झालं, असं का बघतेस. ती म्हणते खरंच आजचा दिवस एखाद्या स्वप्नासारखा होता. खूप छान छान झाला आजचा दिवस. म्हणजे असा दिवस माझ्या आयुष्यात येईल ह्याची मी कल्पनाही केली नव्हती. खरंच थँक्यू. तो म्हणतो तू मला थँक्यू नको म्हणू, खरं तर मी तुला सॉरी म्हटलं पाहिजे. ती म्हणते सॉरी का. तो म्हणतो हा दिवस आज आला, हा खूप आधीच यायला पाहिजे होता आणि हाच का तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस असा सुंदर जायला पाहिजे होता आणि ही जबाबदारी माझी होती पण मी ती विसरून गेलो. त्यासाठी मला माफ कर. तू प्रत्येक वेळी माझ्यासोबत उभी राहिलीस पण जेव्हा तुझ्यावरती वेळ आली तेव्हा मात्र मी दुर्लक्ष केलं. त्यासाठी मला माफ कर. तू तुझं आयुष्य आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी वाहून नेलंस पण मी मात्र त्याच्यामध्ये कुठेच नव्हतो. त्यासाठी मला माफ कर. मी तुला समजूच शकलो नाही. मी फक्त स्वतःचं काम स्वतःपुरतं जगत राहिलो पण तू मात्र सगळ्या कुटुंबासाठी जगली. ती म्हणली अहो मी काय, प्रत्येक स्त्री हेच करत असते. तिला तिच्या मुलाशिवाय तिच्या कुटुंबाशिवाय दुसरं काहीही दिसत नसतं. त्याच्यामध्ये मी काय वेगळं केलं आहे. तो म्हणतो हो प्रत्येक स्त्री खरंच ग्रेट असते पण तिला काय वाटतं ह्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. तिच्यावरती प्रेम केलं पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे. ती जे काय सॅक्रिफाईस सगळ्यांसाठी करते त्याचा आदर ठेवला पाहिजे, तिला मान दिला पाहिजे. ती म्हणती हो बरोबर. एका स्त्रीला ह्यापेक्षा अजून दुसरं काहीच नको असतं. फक्त तुमचे दोन प्रेमाचे शब्द आणि त्यांचा आधार, बस एवढंच हवं असतं प्रत्येक स्त्रीला. तो म्हणतो हो आता माझ्याकडून असं परत चूक कधीच होणार नाही. मी नेहमी तुला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करेन पण तू पण मला एक वचन द्या आज. ती म्हणती हां कोणतं वचन. तो म्हणतो तुझी काळजी घेशील, तुला काही होत असेल तर मला सांगशील आणि दिवसातला थोडा वेळ तरी तू स्वतःसाठी देशील, तुझे छंद जोपासशील, वचन दे मला. ती म्हणते हो मी वचन देते की मी माझ्यासाठी वेळ देईल आणि मला काही जरी वाटलं तरी मी तुम्हाला सांगेल. ते दोघेजण एकमेकांकडे बघून हसतात. मग तो तिच्या हातामध्ये एक पुडी देतो. ती पुडी उघडते तर चाफ्याचा वास अख्ख्या गाडीमध्ये दरवळतो. तिला चाफा खूप आवडत असतो. ती चाफा घेऊन आपल्या नाकाला लावते आणि त्याचा सुवास आपल्या पूर्ण शरीरामध्ये भरून घेते आणि त्याच्याकडे प्रेमाने बघते आणि म्हणते खरंच आज माझी आणि आपल्या नात्याची नव्याने सुरुवात झाली आहे. हे नातं मी असंच जपेन आणि स्वतःची पण पूर्ण काळजी घेईन आणि थँक्स तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं त्यासाठी. असं म्हणून ती त्याच्या मिठीमध्ये कधी शिरते हे त्यालाही कळत नाही. तर इथेच आपली कथा संपते. मैत्रिणींनो ही कथा काल्पनिक होती
त्यामुळे घरच्यांनी आणि त्यांनी तिच्यासाठी बरंच काही केलं. पण ॲक्च्युअल आयुष्यामध्ये असं होईलच असं नाही. त्यामुळे आपण आपली काळजी स्वतः घेतली पाहिजे. आपल्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. घरातल्या कर्तव्यांसोबतच आपल्याला आपल्या शरीराची पण काही जबाबदारी आहे, ती आपण पूर्ण केली पाहिजे. जर आपणच फिट राहिलो नाही तर आपण आपल्या कुटुंबाची काळजी कशी घेणार? त्यामुळे आपण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. तर देणार ना सगळेजण आपल्या स्वतःसाठी वेळ? तर आजची कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमच्यासाठी मी अशा सुंदर सुंदर कथा सतत घेऊन येईल. धन्यवाद.